कॉकरोच जनता पार्टी अवघ्या 2 महिन्यामध्ये कॉकरोच जनता पार्टी उभी राहिली आणि एक अभूतपूर्व आंदोलन काल दिल्लीमध्ये पाहिलं आपण, संपूर्ण देशाने पाहिलं. आतापर्यंत अण्णा हजारेंचं आंदोलन पाहिलं, शेतकरी आंदोलन पाहिलं, निर्भयाच्या प्रकरणामधलं आंदोलनही पाहिलं, पण या सर्वात कहर झाला तो कालच्या आंदोलनाने. कालचं जे आंदोलन होतं ते इतकं उत्स्फूर्त होतं. देशभरातील तरुण, अगदी काश्मीर ते कन्याकुमारी पासूनचे तरुण सगळे एकत्र आले आणि त्यांनी दिल्लीचं जंतर मंतरवर ते 4ही रस्ते जे आपण ड्रोन शूट जर त्याचं पाहिलं तर लक्षात येतं की लाखो विद्यार्थी तिथे उतरले होते. स्वतःच्या पैशानी ते विद्यार्थी तिथे आले. कशासाठी? की देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी. नीट परीक्षेमध्ये जे 22 लाख विद्यार्थी बसले होते, नीट परीक्षामध्ये परीक्षा घोटाळा झाला, पेपर फुटले, 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, संपूर्ण देश हळहळला. त्या प्रकरणाला जबाबदार म्हणून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ही एक मागणी फक्त त्याच्यामध्ये. हा विषय सगळा आला कसा? कालचं आंदोलन तुम्ही पाहिलं असेल, अत्यंत हिंसक आंदोलन झालं ते. म्हणजे तो हिंसाचार कोणी केला तर पोलिसांनी केला. पोलिसांनी ज्या पद्धतीने लाठीचार्ज केला, ज्या पद्धतीने महिला मुली त्यांच्यावरती अत्यंत निर्घुण पद्धतीने, जवळपास त्याच्यामध्ये 101 विद्यार्थी जखमी झाले, 110-125 विद्यार्थ्यांना काहीतरी ताब्यात घेतलं पोलिसांनी. ती पुढची पोलीस कारवाई सुरू होईल. परंतु हे संपूर्ण आंदोलन देशाने पाहिलं, देश हळहळला. महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्रातल्या पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, अगदी अमरावती, सगळ्या शहरांमधून त्या आंदोलनाचे पडसाद उमटले. कारण अभिजित दिपके हा जे आंदोलनाचं नेतृत्व करतोय कॉकरोच जनता पार्टीचं, तो महाराष्ट्रीयन आहे, पण महाराष्ट्रामध्ये याचे विशेष पडसाद उमटले. महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी, मुंबईमधला अभूतपूर्व मोर्चा झाला, पुण्यामध्ये कलेक्टर ऑफिस समोरचा मोर्चा तुम्ही पाहिला. ही सगळी गर्दी जी आहे ती उत्स्फूर्त गर्दी आहे. भारतीय जनता पार्टीच्या मंडळींचे आणि भक्तगणांचे अजूनही डोळे उघडायला तयार नाही. जनरेशन झेड ज्या पद्धतीने उफाळून आलेला आहे, काय हो हा विषय काय होता मूळचा? सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसने सूर्यकांत यांनी फक्त एक विधान केलं होतं एका केसच्या सुनावणीमध्ये. आजच्या देशामधील युवक मध्ये झुरळासारखे आहेत. हे एक विधान पुरेसं झालं, फक्त एक ठिंगी पडली तिथे. अभिजित दिपके अमेरिकेमध्ये असताना त्यांनी त्याच्यावरती एक उपहासात्मक कॉकरोच जनता पार्टी सोशल मीडियामधून प्लॉट केली आणि रातोरात अवघ्या 2-4 दिवसामध्ये त्याचे 2 कोटी सदस्य झाले. ह्याचा अर्थ समाजामध्ये, तरुणाईमध्ये फार मोठा असंतोष खतखततोय. त्याला कुठेतरी वाट करून देणारा कोणीतरी नेता पाहिजे होता. त्यांनी त्या अभिजित मध्ये ती चमक पाहिली. कॉकरोच जनता पार्टी हा तसा सुरुवातीला थट्टेचा विषय होता, आता तो इतका सिरियस विषय झाला आहे की भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या सरकारला फार मोठं चॅलेंज याच्यातून निर्माण झालेलं आहे. आता कोणत्याही निवडणुका नाहीत, पुढच्या वर्षी जे उत्तर प्रदेशच्या निवडणूक आहेत तिथं काय परिणाम व्हायचा ते आता आपण त्याला लगेच बोलू शकत नाही. परंतु ओव्हरऑल हे जर आपण पाहिलं, अभिजित दिपकेनी 2 महिन्यामध्ये हा सगळा चमत्कार केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते, सायंटिस्ट, शिक्षण तज्ज्ञ ज्यांना इंटरनॅशनल लेवलचा रेमन मॅग्सेस पुरस्कार मिळालेला आहे, ते सोनम वांगचुक यांनी त्या आंदोलनामध्ये जे उपोषण सुरू केलं, आज त्याला जवळपास मला वाटतं 25 दिवस होत आहेत. सोनम वांगचुक यांनी अभिजित दिपकेंच्या या आंदोलनामध्ये सगळ्या विद्यार्थी शक्तीबरोबर 65 वर्षाचे सोनम वांगचुक त्यांचा सहभाग असावा म्हणून उपोषण सुरू केलं. 25वा दिवस अजूनही त्यांनी उपोषण सोडलेलं नाहीये. त्यांना सरकारने त्यांचं उपोषण हाणून पाडण्यासाठी 2 दिवसापूर्वी त्यांना सक्तीने आंदोलन स्थळावरून उचल मागणी करून फरफटत नेलं, हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथेही त्यांनी अन्नत्याग केलेला आहे, तिथे त्यांनी औषधं घ्यायला नकार दिलेला आहे. फक्त ग्लुकोजवरती त्यांचं चालू आहे. आणि ज्या पद्धतीने त्यांना उचलून नेलं, तिथून पुढे तरुणाई संपूर्ण आणखी उफाळून आले. 20 मार्चला हा जो मोर्चा होणार होता काल, जो मोर्चा, ते आंदोलन ते हाणून पाडायचं असा सरकारचा प्रयत्न होता, पण झालं उलटच. सरकारच्या हे अंगलट येणारे प्रकरण, याच्यामध्ये सगळे विरोधी पक्ष ह्या आंदोलनाच्या बाजूने आता उभे राहिलेले. काँग्रेस सहित शिवसेना, देशभरातले विरोधी पक्ष जे आहेत छोटे मोठे, ते सगळे विरोधात राहिलेले आहेत. ही कुठली पद्धत आहे? देशाची तरुणाई, भारत हा युवकांचा देश म्हणून आपण भारताचं भवितव्य त्याच्यामध्ये पाहतो आपण, आणि त्या तरुणाईला तुम्ही इतकं बेशरमपणे, अत्यंत निर्घुणपणे, जी खालची लाठीचार्ज तुम्ही पाहिला त्याच्यामध्ये, तर तो कोणालाही पादर फोडतो. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही तो प्रश्न जर हाताळणार असाल, सरकारने खरं तर ह्या विषयावरती आंदोलकांची चर्चा करायला पाहिजे. पण मोदींसारखा अहंकारी पंतप्रधान असल्यामुळे आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीची ती पॉलिसीच आहे, कोणालाही शरण जायचं नाही, झुकेगा नाही साला. अरे काय पद्धत आहे ही! तरुणाई आहे. ह्या विद्यार्थ्यांना तुम्ही समजून घ्यायला पाहिजे, त्याच्यावर चर्चा करायला पाहिजे, त्यांच्या मागण्यांचा विचार केला पाहिजे. तर ते राहिलं बाजूला, तुम्ही ते दडपण्याचा प्रयत्न केला, त्याचा दुसरा परिणाम असा होणार आहे की देशभरामध्ये आता छोटी मोठी आंदोलनं सरकारच्या विरोधात उभी राहत आहेत. म्हणजे कालचं जे आंदोलन, कालचा जो हिंसाचार झाला,
ते सहज भाजपच्या मंडळींनी सहज घेऊ नये. याचे परिणाम काय होतील ते तुम्हाला पुढे दिसतील. आता राष्ट्रीय मानवाधिकार ह्युमन राईट कमिशन त्यांनी सुद्धा कालचं ते आंदोलन सगळं पाहिलं. जगभरामध्ये नाचक्की झाली भारताची त्याच्यामुळे, की ज्या भारताचं भवितव्य हे युवक म्हणून पाहिलं जातं, देशामधला तरुण, त्या युवकांवर अशा प्रकारे जर सरकार लाठीचार्ज करणार असेल तर हे सरकार काय लायकीचं आहे. म्हणजे कालच्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये ते आंदोलन हाणून पाडण्यासाठी संपूर्ण दिल्ली जाम केली, सगळी मेट्रो स्टेशन बंद करून टाकली, आंदोलन स्थळावरती जॅमर लावले, तिथे पोलिसांचा फोर्स, दिल्ली पोलिसांचा फोर्स, सीआरपीएफ पासून सगळे जवळजवळ 7-8 हजार पोलीस तिथं एकदम छावणीचं स्वरूप आलं होतं. पण त्यालाही न घाबरता निडरपणे देशभरातून विद्यार्थी तिथं आले आणि त्यांनी ते आंदोलन केलं. कसल्या लाठ्या आणल्या, कसलं भयंकर. म्हणजे हे सगळं पाहिलं तर अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या असं झालं तर नाही झालं. शेतकरी आंदोलन जे 2 वर्षापूर्वी झालं 2023 मध्ये, त्यावेळेस सुद्धा सरकारने असाच आतताईपणा केला. त्याचा परिणाम देशभरातला शेतकरी भाजपच्या विरोधात, प्रामुख्याने मोदी सरकारच्या विरोधामध्ये आहे. ठीक आहे, यांचं गणना इथे एकच आहे की मग एवढं होऊन सुद्धा भाजप निवडून येते की आता ते कशी येते काय येते तो वेगळा विषय आहे. परंतु हा जो विषय आहे या विषयावरती सरकारने गांभीर्याने घ्यायला पाहिजे. पण सरकार इतकं लाईटली घेतंय, त्याचा परिणाम हे प्रकरण चिघळणार आहे. ही जी दबंगशाही आहे ही सरकारला फार मोठी महागात पडणार. जी सगळी डोकेफोड झाली विद्यार्थ्यांची, अरे मुलींना सुद्धा सोडलं नाही त्याच्यामध्ये काल. म्हणजे अक्षरशः लहान मुलं असलेला अगदी 16 वर्षाची मुलगी, तिला सुद्धा तिच्या गळ्याला कडलं, तिला मारहाण केली. म्हणजे ते अभिजित दिपकेंनी जे आरोप केले ते फार गंभीर आहेत. काल आंदोलन हे आणून पाडण्यासाठी पोलिसांनी तिथे ट्रक आणून ठेवला, दगड भरलेला मोठा डंपर. इतकंच कशाला, आज सकाळी एक व्हिडिओ बाहेर आलाय, त्याच्यामध्ये पोलीस स्वतः कार फोडतायत का, तर ते विद्यार्थ्यांनी हे सगळे उद्योग केले हे दाखवण्यासाठी, म्हणजे खोट्या केसेस त्यांच्यावरती दाखल करायचे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही तरुणाईला दडपण जर हे कराल ना, जितकं तुम्ही त्यांना दाबण्याचा प्रयत्न करणार तितकी तरुणाई उफाळून येणार, सरकारच्या विरोधामध्ये जाणार आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मीडियाचा रोल हा सुद्धा पाहता चर्चेचा विषय आलेला आहे. काल तिथे गोदी मीडिया, जे मीडिया हाऊसेस अदानी अंबानी यांनी विकत घेतली आणि सरकार सांगेल त्या पद्धतीने पोपटपंची करतायत. त्यांचा एकही प्रतिनिधी, एकही रिपोर्टर किंवा अँकर तिथे जाऊ शकला नाही. जिथे जे गेले होते त्यांना त्या आंदोलकांनी, छोट्या मोठ्या पोरांनी सुद्धा हाकलून लावला अक्षरशः गोदी मीडिया म्हणून. दुर्दैव असं आहे की त्या मेनस्ट्रीम मीडियाने त्याच्यामध्ये कव्हरेजला हात आकडता घेतला. मीडियाची सुद्धा याच्यामध्ये फाळणी झालेली आहे. म्हणजे याच्यामध्ये ज्युडिशियरी पासून, म्हणजे प्रशासनापासून, लोकप्रतिनिधींपासून सगळ्यांनी फार गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे की हे फक्त अभिजित दिपकेचं एकटेचं आंदोलन नाही, हे देशभरातल्या तरुणाईचं आंदोलन आहे. जनरेशन झेडने जसा नेपाळमध्ये तिथे आंदोलन करून नेपाळचं सरकार उलथून टाकलं होतं, श्रीलंकेमध्ये तोच प्रचार केला. लडाखमध्ये जे आंदोलन झालं म्हणून सोनम वांगचुक यांना तुम्ही 170 दिवस जेलमध्ये ठेवलं, प्रत्यक्षात काही निष्पन्न नाही झालं, त्यांना सोडून दिलं. म्हणजे लोकांना दिसतंय हे लोक एवढे आंधळे नाही आहेत. अंधभक्त ह्या आंदोलनाला देशद्रोही ठरवतात, तरुणांना देशद्रोही ठरवतात. सोनम वांगचुक, अभिजित दिपके ते देशविघातक आहेत आणि ते तरुणांना चिथावणी देत आहेत, अशांतता निर्माण करतात वगैरे वगैरे. हे सगळं बकवास आहे. लोकांना ही आता लक्षात यायला लागलेलं आहे सगळं. त्याच्यामुळं ज्या पद्धतीने ते आंदोलन चाललंय ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने सरकार ते हाताळतंय, त्याचा दुष्परिणाम 100% होणार आहे. 22 लाख विद्यार्थ्यांचा नीट परीक्षेचा तो प्रश्न होता. त्याच्यानंतर परीक्षेचे पेपर, त्याचे उत्तराचा प्रश्न, त्याचे निकाल आले. त्या निकालातही घोळ. पुण्यामध्ये एका विद्यार्थ्याचे वेबसाईटवरती 712 मार्क आणि प्रत्यक्षात रिझल्ट हातात आल्यावर त्याला 217 मार्क्स आहेत. म्हणजे परीक्षेच्या तपासणीमध्ये, पेपर तपासणीमध्ये सुद्धा घोळ. म्हणजे एक संपूर्ण पाहिलं ना तर सरकारने याच्या बाबतीमध्ये फार गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. अन्यथा पुढच्या काळामध्ये सरकारला याचा हिशोब द्यावा लागणार आहे. जन हो, या विषयावरती तुम्हाला काय वाटतं? हे राजकारणातील आंदोलन होतं. हे विद्यार्थी कोणत्या राजकीय पक्षाचे नव्हते. राजकीय पक्षानंतर त्याच्यामध्ये उतरले, त्याच्यामध्ये त्यांना पाठिंबा दिला. आज या विषयावरती लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये चर्चा सुरू आहे. परंतु राज्यसभेमध्ये चर्चा सुरू होताच सभापतींनी सभा तहकूब केली. लोकसभेमध्ये चर्चेचा अद्यापर्यंत तपशील आला नाही. परंतु सरकार आता घाबरलंय, हे नक्की लक्षात घ्या. अंधभक्त याच्यावरती ट्रोलिंग करतात. त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की सोशल मीडियामध्ये या विषयावरती जनतेच्या आलेल्या प्रतिक्रिया खाली काय आहेत ना, आणि सोशल मीडियावरती आलेले फोटो, कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहत नाही. त्याच्यामुळे मेनस्ट्रीम मीडियाने ह्या विषयावरचं वास्तव वृत्तांकन करण्याच्या ऐवजी उलट जर वार्तांकन केलं, सोशल मीडियामधली जेवढी टीम आहे आता या CJPची ती सगळी जागी आहेत. त्यांनी देशभरामध्ये जे सोशल मीडियामधून छोटे मोठे रील्स आणि बाकी फोटो व्हायरल केले, त्यातून लोकांना सत्य काय ते समजलं. त्याच्यामुळे जनहो, तुम्ही सुद्धा या विषयावरती जरूर व्यक्त झालं पाहिजे.
खरं काय खोटं काय हे तुमच्या समोर आहे. मोदी सरकार ज्या पद्धतीने वागते, विद्यार्थ्यांचं तोंड दाबून त्यांना बुक्क्यांचा मार देत आहे. अभिजित दिपकेंना ज्या पद्धतीने त्यांची केस धरून त्यांना ओढलं, त्यांना बुक्क्यांनी मारलं, तोंड दाबलं, अरे काय चाललंय? भयंकर आहे. जनो तुम्ही याच्यावरती व्यक्त झालं पाहिजे. धन्यवाद.